नो 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 नो. सध्या बघील त्याच्या हातामध्ये मोबाईलच आहे आणि सध्या सीझन आहे ते या तुरीच्या शेंगाचं. तर चला मस्तपैकी आमटी बनवूया. आमच्याकडे तर तुरीच्या शेंगा पिकवल्या जात नाहीत, पण ह्याची आमटी खूप लागते छान. तर त्याच्यासाठी काय करायचं, थोडंसं तेल घ्यायचं, तेलामध्ये टमॅटो टाकायचा, टमॅटो टाकला की लगेचच त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकायची आणि टमॅटो थोडासा बारीक करून घ्यायचा, म्हणजे त्याला पाणी सुटलं की खूप ग्रेव्ही टाईप आमटी देखील खूप थोडीशी घटसर बनते. लगेचच तूर टाकून घ्यायचं आणि त्याच्यावरतीच थोडंसं असं पाणी आहे ते गरम करायला ठेवायचं, म्हणजे तेच पाणी त्याच्यामध्ये टाकता येईल. आता घाटी मसाला टाकला, शेंगदाण्याचं कूट टाकलं की असं दिसतं, फार पातळ होत नाही आणि जास्त आमटी करायची नाही, म्हणजे टेस्ट देखील खूप छान लागते. थोडंसं पाणी जे गरम केलं होतं तेच पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि घटसर थोडीशी आमटी खूप छान आणि टेस्टी लागते. या शेंगा बारमाही मिळत नाहीत, फक्त सीझन पुरत्याच मर्यादित असतात. मग तुम्ही ट्राय केलं की नाही?